साईलीला मॅगझिन, अंक 8, 1923. श्री शिर्डी संस्थानाचा पहिला वार्षिक रिपोर्ट. श्री शिर्डी संस्थानाच्या व्यवस्थेसंबंधी योजना अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टाकडून तारीख 13 रोजी मंजूर झाली. त्यानंतर लवकरच डिस्ट्रिक्ट कोर्टाचे नाशर पारखे यांनी शिर्डीस येऊन सर्व सामानासह इस्टेटीची कब्जा तात्या गणपतराव पाटील गोते यांस त्यांच्या व इतर ट्रस्टींचा तर्फे दिला. श्री शिर्डी संस्थान कमिटीची व ट्रस्टीची नेमणूक वरील योजनेमध्येच झाली होती. संस्थान कमिटीची पहिली सभा रामनवमीचे दिवशी म्हणजे तारीख 6/4/22 रोजी झाली. त्यावेळी श्री समर्थाच्या भक्तांना भक्त मंडळाचे सभासद होण्यासाठी विनंतीपत्रे छापून पाठवावी असे ठरले व त्या पत्राचे मसुदे कमिटीने त्या सभेत मंजूर केले. तसेच कायम फंड व मासिक वर्गणी गोळा होण्यासाठी भक्तांना छापील पत्रे पाठवावी असेही ठरवून त्या पत्राचाही मसुदा मंजूर करण्यात आला. त्या ठरावाप्रमाणे कमिटीला माहीत असलेल्या महाराजांचे भक्तांना छापील पत्रे पाठविण्यात आली. त्याचा परिणाम आजपर्यंत झाला आहे. तो खाली लिहिलेल्या आकडावरून व्यक्त होईल. भक्त मंडळाच्या सभासदाची संख्या 232. त्यांनी कबूल केलेल्या वर्गणीची वार्षिक रक्कम ₹4020. त्यापैकी आतापर्यंत वसूल झालेली रक्कम ₹2238. कायम फंडात देऊ केलेली रक्कम ₹21979. त्यापैकी आतापर्यंत वसूल झालेली रक्कम 3709. वरील योजना जरी सन 1922 मध्ये झाली तरी संस्थानाच्या कोठीची स्थापना काही वर्ष अगोदर म्हणजे सन 1916 मध्ये झाली होती आणि वेळोवेळी मंडळीकडून वर्गणी येत असे आणि ती संध्यानंतरच्या खर्चासाठी उपयोगात आणली जात असे. त्यावेळच्या हिशोबाच्या वह्या आहेत, पण खतावण्या पूर्णपणे न झाल्यामुळे आढावा काढला गेला नाही. त्या खतावण्या तयार करण्यासाठी व आढावा काढण्यासाठी एक सब कमिटी नेमण्यात आली होती व या कामासाठी ₹75 पर्यंत खर्चण्याची त्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्याप्रमाणे त्या सब कमिटीने ते फॉर्म बाबाजी बलवंत देशपांडे यांच्याकडे सोपवले आहे आणि ते लवकरच पुरे होईल असे वाटते. 2. रामनवमीच्या दिवशी महाराजांची मोठी तस्वीर मशिदीत ठेवण्यात आली आणि ती नीट सुरक्षित राहावी अशा हेतूने योग्य ती व्यवस्था करण्याचा अधिकार कमिटीने चिटणीसास दिला व खर्चासाठी ₹100 मंजुरी दिली. विचाराती असे ठरले की एक लाकडी देव्हारा करवून त्यात ती तस्वीर बसवावी. त्याप्रमाणे देव्हारा करविला आणि तस्वीर त्यात बसवली आहे. या कामी खर्च रुपये झाला तो ₹93-14-6. 3. त्याचप्रमाणे श्री समर्थांच्या जिन्साची योग्य व्यवस्था व विल्हेवाट करण्यासाठी एक सब कमिटी नेमण्यात आली होती. त्या सब कमिटीने सर्वानुमते असे ठरवले की श्री समर्थाची पायघड्याची बनात आणि दुसऱ्या काही जिन्सा ज्यांना कसर लागत चालली होती त्या विकून टाकाव्या. त्याप्रमाणे त्या विकल्या गेल्या आणि त्या विक्रीपासून ₹5906 उत्पन्न झाले. ती रक्कम कायम फंडात जमा केली. त्या वस्तू विकण्याचे मुख्य कारण असे की त्या विकल्या नसत्या तर कसर लागून लवकरच त्या नामशेष
झाल्या असत्या. त्यात विशेष महत्त्वाची वस्तू म्हणजे महाराजांच्या पायघड्यांची बनात. तिच्या संबंधाने असे ठरवले होते की महाराजांच्या भक्ताकडून जितक्या मागण्या येतील प्रत्येक मागणीबरोबर 2 रुपये दिले पाहिजेत अशी अट घातली होती. तितके तिचे भाग करून प्रत्येक मागणीदाराला त्याने केलेल्या मागणीप्रमाणे भाग मिळावा. असे केल्याने प्रत्येकाने आपापला भाग महाराजांचे पवित्र चरण लागल्यामुळे फार सांभाळून ठेवला आहे. 4. महाराजांच्या इतर वस्तू म्हणजे कपड्यांचा घड्या, चिलिमी, जोडा या मशिदीतच ठेवल्या आहेत. गाद्या, तांब्यात, पितलेची भांडी, चांदीची भांडी, उंची कपडे हे सर्व सामान मंदिरात म्हणजे जेथे महाराजांची समाधी आहे त्या इमारतीत ठेवले आहे. किरकोळ सामान चावडीत ठेवले आहे. 5. महाराज लेंडीवर जात असत. ती लेंडीची जागा मोरेश्वर प्रधान यांनी तात्या गणपत पाटील यांच्या नावाने घेऊन संस्थानाला बक्षीस दिली आहे व संबंधी बक्षीसपत्र लवकरच होईल. तसेच गावठाणाचे हद्दीत असलेलो जागा हरी सीताराम दीक्षित यांची व त्यावर्षी गोपाल मुकुंद बुटी यांनी बांधलेले इमले सदर दीक्षित आणि सदर श्री बापूसाहेब बुटी यांचे चिरंजीवांनी संस्थानाला बक्षीस दिले आहे. ते बक्षीसपत्रही लवकरच होईल. 6. श्री समर्थांच्या समाधीचे काम संगमरवरी दगडाचे करण्याचे व सभा मंडपात फरशी करण्याचे श्री बापूसाहेब बुटी यांच्या चिरंजीवांनी ठरवले आहे व त्याप्रमाणे काम लवकरच सुरू करण्यात येईल. 7. श्री साईनाथ गुणोपासनेची पुस्तके आजपर्यंत नामदार गणेश श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब खापर्डे छापित असत. त्या पुस्तकांच्या प्रती संपल्यामुळे त्यांची व मूळ प्रसिद्ध करते कृष्णा शास्त्री भीष्म यांची संमती घेऊन त्या पुस्तकाची नवी आवृत्ती काढावयाची कमिटीने ठरवली व त्याप्रमाणे ती पुस्तके छापून तयार आहेत. पहिल्या आवृत्तीपेक्षा दुसऱ्या आवृत्तीची काही पद्ये जास्त घातली आहेत. 8. कमिटीने चावडीची जागा आणि राधाकृष्ण आई राहत होत्या ते घर आणि महाराजांचा घोडा बांधला जातो ते घर दुरुस्त करण्याला मंजुरी दिली होती. पैकी राधाकृष्ण आईचे घर दुरुस्त झाले व दुसऱ्या घरांची दुरुस्ती लवकरच हाती घेण्यात येईल. 10. महाराजांचे एक भक्त दामोदर घनश्याम बाबरे यांनी मृत्यूपत्र करून आपले इस्टेटीची काही भाग शिर्डी संस्थानाला दिला आहे. त्या मृत्यूपत्राचे 100 विक्टर मोरेश्वर विश्वनाथ प्रधान, गोविंद रघुनाथ दाभोलकर, लक्ष्मण गणेश महाजनी, हरी सीताराम दीक्षित आणि डहाणूचे वकील अच्युत नारायण खरे हे आहेत. त्या मृत्यूपत्रांसंबंधाने प्रोबेट ड्युटी भरण्यासाठी संस्थानाच्या शिलकेतून रुपये 377 दिले आहेत. अर्थात इस्टेट एक्झिक्युटराच्या हातात आली म्हणजे त्या इस्टेटीतून ही रक्कम वसूल होईल. ही रक्कम आढाल्यामध्ये नमूद केली आहे. 11. वरील आढाव्यामध्ये संस्थानाच्या मुख्य 4 उत्सवाचा जमाखर्च आलेला नाही. या उत्सवांची व्यवस्था खाली लिहिलेल्या मंडळीकडे असते आणि तूट आल्यास तेच भरून काढतात. खर्च जाऊन शिल्लक राहिल्यास त्या उत्सवाचे खाती जमा होते. 1. रामनवमी दासगणू महाराज व तात्या पाटील. गुरुपौर्णिमा श्री बुट्टी. 3. गोकुलाष्टमी तात्या पाटील. 4. पुण्यतिथी मुंबईकर मंडळी. आजपर्यंत पुण्यतिथीशिवाय करून बाकीचे उत्सवात तूटच पडत गेली. पुण्यतिथी उत्सवासंबंधाने मात्र दरवर्षी खर्चापेक्षा वर्गणी जास्त येत गेली. शके 1844 त्या आरंभी पुण्यतिथी फंडाची शिल्लक रुपये 93,800 होती व त्यातून रुपये 500 कायम फंडात भरावे असे
वरून ती रक्कम कायम फंडात भरली गेली. शिवाय कायम फंडातून 2,500 रुपयांचा सरकारी नोटा घेण्यासाठी कोठी फंडातून कायम फंडात 192 घालवे असे कमिटीने ठरवल्यावरून ती रक्कमही कायम फंडात भरली गेली. त्यानंतर अमळनेरचे श्री प्रताप शेठ यांच्याकडून ₹1,000ची देणगी आल्यामुळे आणखी ₹1,000ची सरकारी नोट घेण्यात आली. एकूण कायम फंडाच्या ₹3,500 त्या नोटा आहेत. आता कायम फंड यापेक्षा पुष्कळच जास्ती म्हणजे सुमारे ₹1,00,000 झाला पाहिजे. त्यासाठी महाराजांच्या भक्तांनी मनोभावाने प्रयत्न केल्यास ते काम सहज होईल आणि असे ते करतील अशी दृढ आशा प्रदर्शित करून हा पहिला वर्षीचा म्हणजे शके 1844 चा रिपोर्ट पुरा करतो. दासगणू अध्यक्ष, हरी सीताराम दीक्षित चिटणीस. शिर्डी येथील श्री गोकुलाष्टमी उत्सव. महाराज समाधीस झाल्यावर शिर्डी येथील वार्षिक उत्सवाची जी व्यवस्था करण्यात आली त्यात गोकुल अष्टमीचा उत्सव तात्या गणपतराव पाटील कोते यांचेकडे सोपविण्यात आला. त्याप्रमाणे प्रतिवर्षी तात्या व त्यांची शिर्डीकर मंडळी तो उत्सव थाटाने करीत आली व यंदाचा उत्सव तर त्यांनी फारच थाटाने साजरा केला. महाराज समाधीस होण्यापूर्वी थोडी वर्षेच या उत्सवास सुरुवात झाली होती. जन्मकाल रात्री असल्यामुळे गोकुळाष्टमी रात्र जर महाराजांच्या चावडीच्या दिवशी आली तरच कृष्णजन्म त्यांचे समोर चावडीत केला जात असे. महाराजांच्या रात्री मशिदीत असत. त्या रात्री काही ठराविक मंडळी शिवाय इतरांचा जाण्याचा परिपाठ नसल्यामुळे व त्या रात्री मशिदीत वाद्ये वगैरे वाजविण्याचा रिवाज नसल्यामुळे तेथे कृष्ण जन्मोत्सव साजरा करणे शक्य नव्हते. विशेषे करून या उत्सवात पूर्वीपासूनच सप्ताह, भजनी, दिंड्या व मोठा भंडारा इकडेच जास्ती लक्ष दिले जात असे. त्याप्रमाणे यंदाचे सालीही ठिकठिकाण्या भजनी दिंड्यांना निमंत्रणे पाठवून दिंड्या बोलावल्या होत्या व खालीलप्रमाणे निरनिराळ्या गावाच्या दिंड्या समारंभास आल्या होत्या. नाऊर, नांदूर, सावखडे, गोडगाव, वीरगाव, पडेगाव, लाडगाव, पुरणगाव, अंदरसोल, कोकमठाण, धोत्रे, लाख, मातोलठाण, पुणतांबे, नारायणपूर, पिंपलवाडी, शिंगवे, भेरडापूर, खुरसानगाव, पाथरे, मांजरी, राहते व चिंचपुरी ही सर्व गावे शिर्डीच्या आसपासची आहेत. या लहानशा गावातून गावकरी लोकांची भजनी मंडळीची दिंडी असून उत्सवाचे प्रसंगी आजूबाजूचे गावातून निमंत्रण आल्यास तेथे जाऊन उल्हासाने उत्सवात भाग घेऊन ते साजरा करीतात. याची शहरवासी लोकांना फारच थोडी कल्पना असेल. बहुतेक ठिकाणी दिंडी बरोबर वारकरी संप्रदायाचे कीर्तन करणारे हरिदास असतात व त्यांची कीर्तनेही फार चांगली होतात. या कीर्तनकाराचेच तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत या ग्रंथाचे पाठांतर वाखाणण्यासारखे असते व अभंगाच्या अनुरोधाने भक्ती मार्गाचा प्रसार कराव्याकडे यांचा सर्व भर असतो. यंदाचे उत्सवात मारुती बुवा राहतेकर, बाबूराव बुवा औरंगाबादकर, व्यंकटस्वामी पुणेकर, आपाजी भूषा मातुल ठाणकर, गंगाराम बुवा, नानासाहेब कोकण मठांचे महाजन बुवा, पिंपलवाडीचे भीमाजी बुवा सुतार व भिकचंद बुवा यांनी हजर राहून 8ही दिवस सकाळ संध्याकाळ कीर्तने करून उत्सवाला फार शोभा आणली होती. उत्सवास खालीलप्रमाणे प्रमुख मंडळी मुद्दाम आली होती. अण्णाजी पाटील नारायणपूरकर, नारायण पाटील मातुल ठाणकर, बालाजी पाटील गोंडेगावकर, त्रिभंग पाटील
लोणीकर, रावसाहेब कृष्णराव शिंदे वारीकर, गंगागीर महाराजांचे शिष्य एकनाथ बुवा बांजरगावकर, चांगदेव महाराजांचे वंशज यमाजी पाटील शिंगवेकर. सप्त्याची सुरुवात मंगळवार श्रावण वद्य द्वितीयेपासून करण्याचे ठरले होते. सोमवार रात्रीपर्यंत ज्या दिंड्या येऊन पोहोचल्या होत्या त्यांच्या अदमास वाहून सप्ताची वाटणी खालीलप्रमाणे केली होती. त्या मंडलीकडे दिवसाचा जो प्रहर होता त्याचेकडे रात्रीचा तोच प्रहर दिला होता. मंडलीचा जमाव बराच मोठा असल्यामुळे समाधीपुढील सभामंडप अपुरा होता, म्हणून सप्ता पुढील सभामंडपात उभा केला होता. सप्त्याची सुरुवात मंगळवारी सकाळी सूर्योदयाबरोबर झाली व तेव्हापासून समाप्तीपर्यंत 8 प्रहर सारखा निदान 24-25 तरी टाळ पडत असे. याप्रमाणे सारखा नामाचा व भजनाचा गजर 7 दिवस अखंड चालू होता. कित्येक वेळा तर एवढा मोठा जमाव जमत असे की भजनाचा गजर रात्रीचे शांत वेळी अर्ध्या मेलावर ऐकू येत असे. वरील 7 दिवसात शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या दासगणू महाराज कृत अभंगाची साक्ष सर्वांस तंतोतंत पटली. आषाढी कार्तिकीला पंढरपूर जसे गरजत असते त्याचप्रमाणे भजनाचा गजर शिर्डीत चालू होता. पंढरपुरास चंद्रभागेचे वाळवंटात जशी वारकरी संप्रदायी लोकांची कीर्तने होतात तशी शिर्डी समाधीगृहा पुढील पटांगणात सकाळ संध्याकाळ कीर्तने चालू होती व श्रोतृवृंदाची अंतःकरणे भक्तिरसाने उच्चंबलत होती. सोमवारी अष्टमीची रात्री जन्माचे कीर्तन समाधी पुढे करणे अवश्य असल्यामुळे त्याप्रमाणे ते समाधी पुढील सभामंडपात आप्पाजी बुवा मातुलठणकर यांनी केले व कृष्ण नामाचे घोपात कृष्ण जन्म केला. अर्थात सभामंडपात फारच थोड्या मंडलीची समावेश होणे शक्य होते, म्हणून समाधी मंदिराला पुढील पटांगणात दुसरे कीर्तन उभे करण्याचे ठरले व तेथे मारुती बुवा यांचे 3 तास सुश्राव्य कीर्तन झाले. दुसरे दिवशी म्हणजे मंगळवारी नवमीचे सकाळी सूर्योदयाला सप्त्याची समाप्ती झाली व त्याच संध्याकाळी गोपालकाला झाला. रात्री रथाची मिरवणूक निघाली. ती सावकाश मिरवीत पहाटे 4 वाजता परत आली. उत्सवाप्रित्यर्थ आलेल्या सर्व मंडळीचा रोजचा भोजन खर्च गावकरी मंडळीने आपसात वाटून घेतला होता. सोमवार श्रावण वद्य 1च्या संध्याकाळपासून निमंत्रित मंडळी येऊ लागली. सोमवार रात्रीचा खर्च तात्या पाटीलांनी सांभाळला. मंगळवारचा सर्व खर्च बालाबापू जगताप यांनी सांभाळला. बुधवारचा खर्च बलवंतराव पुणेकर यांनी घेतला होता. गुरुवारचा सर्व खर्च साखाराम महाडू कोते यांनी सांभाळला. शुक्रवारचा नंदराम मारवाडी यांनी सांभाळला. शनिवारचा नारायण गणपत शेलखे यांनी सांभाळला. रविवारचा राहत्याचे धनराज व दीपचंद मारवाडी यांनी सांभाळला. सोमवारच्या खर्चासाठी बापूराव पुणेकर यांनी एक उक्ती रक्कम दिली आणि त्याशिवाय लागणारा खर्च तात्या पाटीलांनी केला. मंगळवारी सार्वजनिक भंडारा झाला. उत्सवाची सुरुवातीपासून प्रति दिवशी मंडळाचा जमाव वाढतच गेला. पहिल्या दिवशी सुमारे 250 पान जेवून उठले. दुसरे दिवशी 350, तिसरे दिवशी 600, चौथे दिवशी 900, पाचवे दिवशी 1200, सहावे व 7वे दिवशी 3000 याप्रमाणे रोज पाने वाढत जाऊन अन्नसंतर्पण चालूच होते. शेवटच्या दिवशी भंडाऱ्याला तर सुमारे 12,000 पान जेवून उठले. भंडाराच्या प्रसाद घेण्याचे मूळद्वार ठेवले होते व जात गोताचा काही विचार न ठेवता जो येईल त्याला जेवण घालण्यात आले. भंडाऱ्याकरिता निरनिराळ्या भक्तांस
द्रव्याचा किंवा धान्याचा रूपाने मदत झाली, त्याचा सविस्तर उल्लेख हिशोबात येईल व तो योग्य वेळी छापला जाईल. सारांश: महाराजांच्या कृपेने उत्सव करण्याचा मंडळीने स्वतः पुष्कळ शीज सोसून व अंग मेहनत करून हा उत्सव मोठ्या थाटाने साजरा केला. हे लेण्यास आम्हास फार आनंद होतो.